आज आपण अगदी टेस्टी असं गावठी कोंबडीचं कालवण बनवणार आहोत. अतिशय तर्रीदार, स्वादिष्ट 2 भाकरी तुम्ही एक्स्ट्रा खाणार असं एवढं भारी होणार आहे. तर त्याच्यासाठी मी हे चिकन घेतलं आहे गावठी, स्वच्छ धुवून ठेवलं आहे. मसाल्यासाठी मी वापरले आहेत 2 कांदे बारीक चिरले, ह्या काश्मीरी मिरच्या घेतल्या आहेत आणि लाल तिखट आणि हे काही खडे मसाले आहेत धने, लाल फूल, दगडफूल, काळी मिरी, लवंगा घेतल्या आहेत 2 मी आणि दालचिनीचा तुकडा घेतला आहे हा आणि खोबरं घेतलं आहे बारीक तुकडे करून. तर आपण हे चांगलं असं आहे ना भाजून घ्यायचं आहे तव्यावरती आणि त्याला थंड झाल्यावरती आपण बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. अशा प्रकारे मसाला केल्यावर तुम्हाला बाहेरचा कुठलाच मसाला वापरायची गरज नाहीये. आणि हे आलं घेतलं आहे मी 1.5 इंचाचं त्याचे तुकडे करून घेतले आहेत. काही लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि हिरवी कोथिंबीर हे आपण वेगळं वाटणार आहोत. हे आपण चिकन शिजवताना वापरणार आहोत. छान टेस्ट येते आपल्या चिकनला. तर चला आता पॅन मध्ये आपण तेल घेतलं आहे. तर एक बारीक कांदा मी चिरून घेतला आहे. तो आता आपण लाल होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा लाल व्हायला आला की आपण त्याच्यामध्ये 2 टोमॅटो बारीक चिरून घातले आहेत. टोमॅटो आणि कांदा चांगला नरम पडेपर्यंत आपण परतून घ्यायचे. त्याच्यामध्ये आता पाव चमचा आपण हळद घालून घेऊया. हळदीला थोडंसं परतून घ्यायचं आहे. त्यामध्ये आता आपण हा हिरवा मसाला घालून घेणार आहोत. आलं, लसूण आणि कोथिंबीरचा. तर त्यालाही चांगलं परतून घ्यायचं आहे. हा मसाला आपण मटण शिजवताना लावला ना तर खूप छान टेस्ट येते आपल्या चिकन असो किंवा मटण असो त्याला. तर बघा असं तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे. त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे आलं लसूणचा. आता आपण याच्यामध्ये साफ केलेलं हे गावठी कोंबडी घालूया. आता त्याला चांगलं परतून घेऊया. चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालून घेऊया आधी. म्हणजे ते आलं लसूण आणि मिरची टेस्ट आहे ना आपल्या चिकनला आतपर्यंत व्यवस्थित लागेल. आता आपण याला हाय फ्लेमवर चांगलं परतून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटं चांगलं असं परतून घ्यायचं आहे त्याला तेल सुटेपर्यंत. तर बघू शकता तुम्ही आपलं कसं परतून झालेलं आहे. तेलही सुटलं आहे आता आणि पूर्ण चिकन आपलं व्यवस्थित परतून झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये हा भाजून दळलेला मसाला आहे ना तो घालून घेऊया. आता ह्यालाही आपण चांगलं परतून घ्यायचंय. असा घरच्या घरी मसाला तयार केला ना तुम्ही, तुम्हाला बाहेरचा कोणताही चिकन किंवा मटन मसाला आणून घालायची गरज नाहीये. तर आपण याला छान असं परतून घेऊया. चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता आपण याच्यामध्ये पाणी मिक्स करूया. जेवढं तुम्हाला गरज आहे पाण्याची तेवढी घाला. आणि आता याच्यामध्ये पुन्हा आपण मीठ घालूया थोडंसं. सुरुवातीला आपण चिकन परतताना घातलेलं आहे त्यामुळे आता थोडंसंच घालायचं आहे रश्श्याच्या टेस्ट एवढंच. आता आपण याला आहे ना कुकरच्या 2 शिट्ट्या देणार आहोत. कारण हे गावठी चिकन असल्यामुळे आहे ना हे थोडंसं शिजण्यासाठी हार्ड असतं. तर याला 2 शिट्ट्या दिल्या ना की पटकन होतं आणि टेस्टही छान येते. तर बघू शकता किती छान अशी तर्री आलेली आहे आपल्या कालवणाला आणि चव तर त्याची त्याहूनही खूपच अशी टेस्टी आहे. तर तुम्ही अशा प्रकारे मसाला वाटून आहे ना एकदा गावठी चिकन करून बघा. गावठी चिकन असो किंवा मटण असो किंवा नॉर्मल चिकन असो आपलं, त्याच्यामध्ये तुम्ही जर असा वाटून मसाला केलात ना की तुम्हाला बाहेरचा कुठलाही मसाला वापरायची गरज नाही. तर तुम्ही अशा प्रकारे करून बघा. मी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.